नमस्कार प्रेक्षकांनो, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. तर कमळी मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळतंय की फायनली आता कमळीला आता सत्य समजलेलं आहे की तीच अन्नपूर्णा इनामदारांची नात आहे आणि या पूर्ण प्रॉपर्टीची एकटी आणि खरी वारसदार आहे. आता कमळीला हे सर्व सत्य त्या वकिलांच्या थ्रू कळालेलं असतं. त्यांच्याजवळ आता गौरीने कमळीचा फोटो दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की ही अन्नपूर्णा इनामदारांची खरी नात आहे आणि ही त्या संपत्तीची खरी वारसदार आहे. त्यामुळे वकील साहेब, तुम्ही लवकरात लवकर ही बातमी आता इनामदारांच्या घरावरती पोहोचवा. आता ते वकील गौरीला प्रश्न विचारतात की बाई, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला ही सर्व माहिती कोठून सापडली? तर आता गौरी ही आता राजन, कमळी आणि तिचा एक लहानपणीचा फोटो दाखवते आणि हे पहा, हे राजन इनामदार आहेत आणि ही त्यांची खरी बायको गौरी आणि त्या दोघांची मुलगी आहे कमळी. म्हणून मी तुम्हाला सांगते ही गोष्ट खरी आहे आणि मला कोठून तरी समजली आहे. त्यामुळे सत्याला न्याय मिळावा यासाठी मी तुमच्याजवळ हा फोटो देत आहे. मला मनातून खरंच वाटतंय की तुम्ही कमळीला तिची त्या घरातील जागा, तिची संपत्ती मिळवून द्याल. आता वकिलांना हे सर्व सत्य समजलेलं असतं, पण मध्येच आता वकील हे रागिणीला सांगण्याचा प्रयत्न करतात की रागिनी मॅडम, मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. मात्र कामिनी आणि रागिनी या दोघीजणी आता अनिकाच्या नावावरती प्रॉपर्टी होणार आहे या आनंदात पूर्णपणे बेभान झालेल्या असतात. त्यांना आता कोणाचंही काहीही ऐकायचं नसतं. फक्त आता अनिकाच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी होणार आहे या आनंदात त्यांनी त्या दोघीही सेलिब्रेट करत असतात. त्याचवेळी कामिनीने ठेवलेलं गिफ्ट आता बाहेर येतं आणि कामिनीने अनिकासाठी आता इकडे सिंहासन मागवलेलं आहे आणि त्यावरती बरोबर आता कमळी बसलेली आहे आणि कमळीला त्या खुर्चीवरती बसलेलं पाहून आता घरातील सर्वच आश्चर्यचकित होतात. तर कमळीला हे सत्य वकिलांकडून कळालेलं आहे. त्यामुळे कमळीने आता ॲक्शन घेतलेली आहे. तिचा हक्क आता ती मिळवून राहणार असते आणि व्यवस्थितपणे अन्नपूर्णाच्या सगळ्या प्रॉपर्टीला सांभाळण्यासाठी कमळी अगदी योग्य लायक आहे. कमळीने आता स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी अगदी मोठं पाऊल उचललेलं आहे आणि आता लगेच अनिकाची आजी म्हणजे कामिनी ही कमळीवरती चिडते आणि कमळीला बोलते की काय गे कमळे, तू कुठून आलीस? मी माझ्या नातीसाठी ही अगदी खास खुर्ची बनवून आणली होती आणि त्यावरती तुझा बसायचा काय संबंध? कमळी बोलते की संबंध तर आहे ना, ही खुर्ची माझीच आहे. आता कामिनी मात्र प्रचंड चिडते आणि कमळीला बोलते की पटकन तिकडून चालती हो, तुझा इकडे काहीही संबंध नाही आहे. आणि कमळे, किती वेळा तरी मी तुला पाहिले, तू माझ्या अनिकाच्या सुखाच्या आड येत आली आहेस. हे जे काही तू वागतेस ना, ते अजिबात चांगलं करत नाही आहेस. याचे परिणाम तुला नक्कीच भोगावे लागतील. आता कमळी बरोबर त्याच वेळी बोलते की अहो कामिनी मॅडम, याचे परिणाम तर तुम्हालाच भोगायला लागणार आहेत. कारण मी तुम्हाला आज सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छिते की या अन्नपूर्णा महाजनांची हरवलेली नात आणि या सर्व संपत्तीची मोठी वारस म्हणजेच गौरी आणि राजन महाजन यांची खरी मुलगी, ती म्हणजे कमळी राजन महाजन. आता हे नाव ऐकतात सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते की कमळी असं का बोलत असेल. आता इकडे कामिनी बोलते, पण ए कमळी, काय बोलतेस तू वेड्यासारखं? तुला तरी समजतंय ना? कमळी लगेच बोलते की हो, समजायला थोडा उशीर झाला, पण खरं काय आहे सत्य ते मला आता समजूनच राहिलंय. आणि या महाजन कुटुंबाची खरी वारस तर मीच आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे आणि याला योग्य वाटचाल ही मीच देणार. आता कमळी ही एका वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये सर्वांसमोर हे बोलत असताना आता ऋषी आणि घरातील सर्वच जण सगळेच आता विचारात पडलेले असतात की कमळी नक्की असं का बोलतीये, कमळीला कोणतं सत्य तर समजलं नाही ना. आणि आता सर्वांना कमळी ही महाजन घराची वारस आहे हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झालेले असतात. आणि फायनली आता घराचा खरा वारस मिळाला या आनंदाने राजनही फार आनंदी असतो आणि राजनला आतून असं वाटतच असतं की गौरीची आणि त्याची मुलगी ही कमळी आहे. सुरुवातीपासून तो त्याच्या आईला म्हणजे अन्नपूर्णाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आता राजनच्या समोर इकडे कमळी हीच त्याची मुलगी आहे हे सत्य आल्यानंतर आता त्या सर्वांमध्ये राजन हा मात्र फार आनंदी असतो. निंगी देखील विचारात पडलेली असते की कमळी हे सर्व का बोलतीये आणि खरंच कमळी ही अन्नपूर्णांची मोठी नात आहे का?
या विचाराने सर्वजणच अस्वस्थ झालेले असतात. मात्र इकडे कमळीच्या आजोबांनी आता कमळीचं हे बोलणं ऐकून आता देवी आईची कृपा असं मनात बोलत आणि कमळी हीच माझी खरी नात आहे हे सर्वांसमोर आलं. याचा आनंद आता ते साजरे करत असतात आणि राजनला देखील त्यांनी देवघरात सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की कमळी हीच तुझी मुलगी आहे आणि अन्नपूर्णाची नात. हे सत्य लवकरात लवकर तुझ्या समोर यावं अशीच माझी इच्छा आहे असं आता राजनला त्यांनी आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे राजनची ही खात्री पटलेली आहे की कमळी हीच त्याची मुलगी आहे आणि गौरीची. आता कमळी ही सर्वांसमोर ती खरी वारस आहे आणि खरी अन्नपूर्णाची नात आहे याचे काही पुरावे देखील घेऊन आली असणार आहे. हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स पाहण्यासाठी आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा.